सातपुड्यातील मुसळधार पावसाने बोरवण नदीला पूर, अपूर्ण पुलामुळे वाहतूक ठप्प। सातपुडा पर्वत रांगातील डोंगर दऱ्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरवण नदीला अचानक पूर आला असून बोरवण गावाचा तालुक्याशी संपर्क तात्पुरता तुटलाय। नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं गावाला जोडणारा मुख्य रस्ता बंद झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। नदीवरील पूल अद्याप अपूर्ण असल्यानं पूरस्थितीचा फटका अधिक बसलाय। गेल्या वर्षभरापासून बोरवण नदीवरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्याची माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। पुलाच्या कामातील विलंबाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। काही संघटनांनी केलेल्या चुकीच्या तक्रारी तसेच वन विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे पुलाचं काम रखडल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले। मात्र सर्व प्रशासकीय अडथळे दूर करून पुलाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केले। पुराच्या काळात नागरिकांना सुरक्षित व अखंड दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। काम सुरू आहे। गेल्या 70 वर्षात ते पूल कधी झालं नाही। माझ्या प्रयत्नांतून ते पूल मुख्यमंत्री सडक योजनेतून होतंय। गेल्या वर्षभरापासून काम आहे, चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये ते फॉरेस्टच्या हद्दीत असल्या कारणाने फॉरेस्टने बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आणल्या। त्या आम्ही कशा तरी सोडवल्या आणि कामाला सुरुवात केली। तरी देखील अजून फॉरेस्टकडून अडथळे येत आहेत, तरी देखील आम्ही काम सुरू ठेवलं आहे। कारण त्या गावाचा संपर्क तुटतो, पलीकडच्या पाण्याचा देखील संपर्क तुटतो, म्हणून आम्ही ते काम सुरू ठेवलेलं आहे। काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी काही आदिवासी संघटना आमच्या त्यांनी त्याला विरोध केला की ह्या ठिकाणी जे रॉक आहे त्याच्यामध्ये होल करून सळ्या टाकल्या आहेत, म्हणून ते पूल वाहून जाईल असं तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही इंजिनियर पाठवले। त्यांनी पाहणी केली, वर्क ऑर्डर त्यांनी दाखवली आणि जे काही ज्या पद्धतीने पूल बनवलं पाहिजे त्या प्रोसेस त्यांनी दाखवलं, तरी त्यांचं समाधान होत नाही। कारण दोन प्रकार आहे पूल बनवण्याचं। ज्या ठिकाणी हार्ड रॉक नसतो म्हणजे खडक नसतो त्या ठिकाणी त्याला ओपन फाउंडेशन म्हणतात, त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन टाकलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी खडक नसतो त्या ठिकाणी त्याला राफ्ट फाउंडेशन म्हणतात। पण ह्या ठिकाणी रॉक असल्या कारणाने एक खडक चांगला असल्या कारणाने त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन आहे। परंतु त्या लोकांचं म्हणणं असं होतं की त्या दगडामध्ये होल करून सळ्या घातल्या आहेत, ते पूल वाहून जाईल। तसं नाही, तर नियमानुसार ते केलेलं आहे। म्हणून ते काही 1-2 महिने त्याच्यामुळे त्या संघटनांच्या तक्रारीमुळे काम थांबलं होतं, तरी देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण फाउंडेशन झालेलं आहे। वरच्या स्लॅबचं काम बाकी आहे, ते लवकरच होईल। महिन्याभरामध्ये ते पूल सुरू होईल। आज अचानक त्या ठिकाणी डोंगरात पाऊस पडल्याने तिथून पाऊस जोरात वरती पडल्याने त्या नदीला पूल आला आहे। स्थानिक ठिकाणी पाऊस नाही आहे, वरून पूर आला आहे। तो पाणी निवळल्यानंतर वरचं काम आहे ते होईल आणि लवकरच आम्ही महिन्याभरात हे पुलाला सुरुवात करू। धन्यवाद।